का आता कसं? आम्ही आता अर्ज माहिती म्हणून दाखल केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती हे बँकेचं पॅनल लढवणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्या पॅनल अंतर्गतच म्हणजे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही फॉर्म दाखल केलेले आहे. सर्व 23 जागांवरती. हो, सर्व 23 जागांवरती. चव्हाण साहेब पण निवडणुकीत असणार असं चर्चा सुरू आहे. काही खरं आहे? माझ्या माहितीप्रमाणे तर नाही, अद्याप त्यांनी फॉर्म भरलेला नाही. तुम्ही स्वतः निवडणुकीत हो, मी स्वतःही फॉर्म भरलेला कुठून? आहे. ओबीसी कॅटेगरी. कोण कोण आहेत आजी माजी आमदार या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे. तुषार राठोड साहेबांनी फॉर्म भरलेला आहे. हिराम साहेबांनी फॉर्म भरला माझ्या माहितीप्रमाणे. त्याचप्रमाणे कोळीकर साहेबांनी भरलेलं आहे आमदारांपैकी. एवढी नावं सध्या मला माहिती आहेत. आज शेवटचा दिवस आहे, अजून क्लिअर होईल 1 तासामध्ये एकूण किती जणांनी फॉर्म भरलेला आहे. महायुतीचं स्वतंत्र पॅनल असेल का मग काही वेगळं असेल? नाही, आता कसं बघा, आज शेवटचा दिवस आहे आमचा. तर मला वाटतं माननीय चव्हाण साहेब प्रयत्न करत आहेत बिनविरोध निवडणूक व्हावी. त्यामुळे सगळ्या इतर पक्षांच्या माहिती ज्या असतील किंवा इतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत बसून तेव्हा ठरवण्यात येईल. शक्यतो सगळ्यांचा प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे हा चालला आहे की बिनविरोध व्हावी ही निवडणूक, असा प्रयत्न चालला आहे. आणि तसं झालं तर मला वाटतं ते चांगलं होईल सगळ्यांसाठी. ओके, थँक्यू.